इनक्रेडिबल मराठवाडा या मालिकेचा उद्देश मराठवाडा टुरिझमला प्रोत्साहन देणे हा आहे। सदर व्हिडिओमध्ये आम्ही लातूर जिल्ह्यातील उदगीरच्या किल्ल्याला भेट दिली आहे। आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो। या व्हिडिओमार्फत कुठल्याही धर्माचा अवमान करणे हा आमचा हेतू नाही। तसेच या व्हिडिओचा उद्देश कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा नाही। नमस्कार मित्रांनो, इनक्रेडिबल मराठवाडा या मालिकेच्या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुशील शहाणे तुमचं स्वागत करतो। आज आपण उदगीर किल्ल्याला भेट देणार आहोत। ऊन वारा पाऊस कशालाही न जो मानता आम्ही उदगीर गाठलेले आहे आणि आमच्या पाठीमागे आहे उदगीरचा भुईकोट किल्ला। तर बघूया आपण हा किल्ला कसा आहे। तर मग लेट्स गो। उदगीर हा किल्ला लातूर जिल्ह्यातील उदगीर या गावी स्थित आहे। या ठिकाणी येण्यासाठी जवळचे बस स्थानक व रेल्वे स्टेशन उदगीर हे आहे। हे गडाचे पहिले प्रवेशद्वार आहे। सदाशिवराव भाऊच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी निजामाचा पराभव केला व त्यानंतर उदगीरचा तह झाला। त्या ऐतिहासिक लढाईचा हा साक्षीदार। उदगीरच्या आसपास पसरलेल्या टेकड्यांचे उदयगिरी हे नाव असावे, त्यावरून या किल्ल्याला उदगीर हे नाव मिळाले असावे असा मतप्रवाह आहे। अशा भरपूर रूम तयार करून ठेवलेले आहेत इथं आणि त्यामध्ये त्यांची कलाकुसर आणि त्यावर केलेली आपली कलाकुसर पाठीमागं पाहू शकता। सुंदर अशी वास्तू आहे, पण एक दुर्दैव असं आहे की असं यावर काही पण लिहून हे पूर्ण खराब करून टाकलं। हे बघा, हे बघू शकता तुम्ही। त्यानंतर हे पाठीमागं बघू शकता। एखाद्या पर्यटन स्थळाला जर तुम्ही भेट देत असाल तर हे असं काही करत जाऊ नका। कसं, एक तर आपल्या मराठवाड्यामध्ये जास्त काही पर्यटन स्थळं नाही आहेत आणि कुणी बाहेरचे पर्यटक पण येत नाही। त्याचं कारण हे पण असू शकतं, आपले पर्यटन स्थळ आपल्याला स्वच्छ ठेवावं लागतील तरच मग बाहेरचे पर्यटक इथे येतील। या गोष्टीची तुम्ही नोंद घ्या। या गडावर अरबी व फारसी भाषेतील काही दुर्मिळ शिलालेख आहेत। या किल्ल्याची स्थापत्य रचना ही इतर भुईकोट किल्ल्याच्या तुलनेने खूप वेगळी आहे आणि दम लागला। या पायऱ्या चढून आलो। या साईडला वरती टेहळणी बुरुज आहे आणि इथे एक तोफ आहे। तर सध्या आपण किल्ल्याच्या सर्वात उंच अशा टेहळणी बुरुजावर आहोत आणि तिथून सर्व असा परिसर आणि किल्ला नजरेस पडतो। उदगीर किल्ल्यावर एकूण 19 बुरुज असून बाह्य तटबंदीवर 12 बुरुज आहेत व त्यावर सैन्य व तोफा ठेवण्याची सोय देखील आहे। आतील तटबंदीवर 7 बुरुज असून बुरुजांना अनुक्रमे जमुना व चांदणी असे नावे आहेत। ही 2 विशाल बुरुजे असून यावरून दूरवर नजर ठेवली जात असावी। सध्या किल्ल्यावर 12 लहान मोठ्या तोफा असून काही दिवसापूर्वीच भरपूर प्रमाणात तोफगोळे येथे सापडले आहेत। उदगीरवर वेळोवेळी यादव, बहमनी, निजामशाही, आदिलशाही, मुघल, मराठे यांनी राज्य केले आहे।
यादव राजा दुसरा सिंगन याच्या कारकिर्दीत उदगीर अंबादेश मंडळातील देश विभागाचे स्थान होते. याचा एक उल्लेख यादव राजवटीतील सेनापती खोलेश्वर याच्या अंबेजोगाई येथील 1228च्या एका शिलालेखामध्ये उदगीर या नावाने आलेला आहे. उदगीर हे काकतीयांच्या सरहद्दीचे ठाणे असल्यामुळे येथे यादव सैन्याची छावणी होती. इसवी सन 1685 मध्ये खातम खान याने गडावर अनेक वास्तू बांधल्याचा एक शिलालेख आहे. पाठीमागे पाहू शकता हा दरवाजा आहे आणि याच्या पाठीमागे एक मंदिर आहे, त्याला भेट द्यायची होती. हे बघा आम्ही वरतून खाली आलो, लॉक आता वापस चढा पायऱ्या वरी जा, दम लागलाय पण काय. हा एखादा जोक सांग ना चिमणीचा. नाही ते ऑन दी स्पॉट आठवलं सांगत असते, असं नसतं सांगत. या साईडनं आम्ही मध्ये आलो, गडगदा अंधार आहे. मोबाईलचा फ्लॅश लावला पण तरी पण इथं उजेड पडत नाही. पाहू पुढं आणि पाहू शकता या साईडनं बाहेर जायला रस्ता आहे. नाही रस्ता नाही हे वाटतं, खिडकी आहे. पाहू आपण इकडं. ही जी वास्तू दिसते कदाचित ही दारुगोळ्याचं कोठार असेल. याला चारी बाजूनं बंद आहे आणि या साईडनं एक दरवाजा आहे मध्ये येण्यासाठी. दारुगोळ्याचं कोठार असू शकते किंवा धान्याचं पण कोठार असू शकते. वटवागुळा आहे इथे एक. तर चला, इथं जरा भीती वाटते मला. इसवी सन 1715 मध्ये मोगल व मराठे यांच्यात येथे तह झाला होता. या प्रदेशातून चौथाई व देशमुखी वसूल करण्याचे हक्क मराठ्यांना मिळाले होते. 1760 मध्ये येथे मराठा व निजाम यांच्यामध्ये उदगीरची प्रसिद्ध लढाई झाली. मराठ्यांनी निजामाचा पराभव करून तहात 60 लाख रुपयांचा मुलूक मिळवला. परंतु पुढच्या वर्षी पानिपतच्या लढाईच्या संकटामुळे या तहाची अंमलबजावणी झाली नाही. या गडावर टोटल 19 बुरुज आहेत आणि अतिशय भव्य असा हा किल्ला आहे. जर तुम्हाला या किल्ल्याला भेट द्यायची असेल तर हा किल्ला जो आहे तो उदगीर या तालुक्यामध्ये स्थित आहे आणि येथे येण्यासाठी रेल्वे पण आहे आणि बस पण आहे. बाकी तुम्हाला हा किल्ला कसा वाटतोय कमेंट करून कळवा आणि लाईक पण करून टाका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, पुढची बेल आयकॉन दाबा, नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. पाहू पुढं किल्ला कसा आहे. 1948 साली उदगीर स्वातंत्र्य भारतात सामील करण्यात आले. 1956 पर्यंत उदगीर कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात समाविष्ट होते. परंतु राज्य पुनर्रचनेनंतर ते उस्मानाबाद जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण बनले. विचार करा, हा किल्ला कोणकोणत्या रूपात याच जागेवर कैक वर्षापासून असाच उभा आहे. कितीतरी 100 वर्ष, कदाचित हजारो वर्ष इतका जुना असेल. हजारो वर्ष. आपण कसा काही शब्दातच एवढा पल्ला पार करतो, पण एका दृष्टीने पाहिले तर हा किल्ला आणि इतिहास जणू मित्रच आहेत, तेही बालपणीचे. काही काळानंतर एका बाजूला इतिहास हा खोल व कुतूहलजनक होतो, पण त्याचा मित्र हा किल्ला पहिले तर तरुण झाला, नंतर शक्तिशाली बलवान झाला व आज म्हातारपणाला येऊन पोहोचलाय. इतिहासाच्या दोस्ताचे भविष्य मला अंधारात दिसते. वेळेचा सामना करताना हा पट्ट्या जखमी झाला, रिकामा झाला, पडीत झाला व आता नामशेष होतोय. कदाचित वेळेचाच हा नियम असेल अस्तित्व मिटवण्याचा. आता आपण गडाला निरोप देत आहोत. अतिशय सुंदर असा हा गड आहे आणि हा गड तुम्हाला जर पाहायचा असेल
तर 1-1.5 तास पुरतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करून टाका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.